नमस्कार, मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. आज आपण पाहूयात की वास्तुदोषयुक्त घरात आपण का राहू नये. वास्तुदोषयुक्त घरात राहण्याचे भरपूर तोटे आहेत. त्यामधला सर्वात पहिला तोटा म्हणजे आपण आपली कॅपॅसिटी असतानाही पुरेसा पैसा आपल्या घरात आणू शकत नाही. दुसरा तोटा म्हणजे नेहमी आरोग्याच्या तक्रारी येणं. तिसरा तोटा म्हणजे आपली हवी तेवढी प्रगती न होणं. चौथा तोटा म्हणजे सततच्या चिंता तुम्हाला सतावणं. पाचवा तोटा म्हणजे वैवाहिक सौख्य न लाभणं, पती पत्नीमध्ये मतभेद होणं, भौतिक सुखे न लाभणं. यानंतरचा तोटा आहे तो म्हणजे अनावश्यक असे खर्च वाढणे, कारण नसतानाही पैसा खर्च होणे. यानंतरचा तोटा आहे तो म्हणजे मुलांचे शिक्षण व्यवस्थित न होणे, त्यांच्या शिक्षणात अडचणी येणे व पैशांची अपेक्षित बचत न होणे. यानंतरचा तोटा आहे तो म्हणजे काम जास्त पण त्याचा मोबदला कमी, हा तुम्हाला मिळणे. यानंतरचा तोटा आहे तो म्हणजे तुम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यता असते. व यानंतरचा तोटा आहे तो म्हणजे तुम्हाला हवं तेवढं यश लाभत नाही. आता आपण पाहूयात की प्रत्येक दिशा आहेत त्या आता आपण डिस्कस केलेल्या पर्टिक्युलर लॉसाठी कारणीभूत आहेत. यातील पहिली दिशा येते ती म्हणजे उत्तर दिशा. उत्तर दिशा आपणास नोकरी व्यवसायात प्रगती, नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळणे, आपणाकडे भरपूर पैसा येणे, त्या पैशात वाढ होणे, या गोष्टीसाठी कारणीभूत असते. परंतु तुमच्या वास्तूच्या उत्तर भागात जर का वास्तुदोष असतील तर तुमची हवी तेवढी आर्थिक परिस्थिती चांगली सुधारत नाही, तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नाही, घरात पैसा येणे, राहणे, त्यात वाढ होणे, अशा गोष्टी तुम्हाला होताना दिसत नाहीत. तुम्हाला आर्थिक अडचणी येतात. व्यवसाय हा उत्तमरित्या सेटल होत नाही. नोकरीत वारंवार अपडाऊन्स येतात व अपेक्षित अशी बढती होत नाही. याचे कारण म्हणजे उत्तर दिशेस असणारे दोष. जर का तुमची अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे तुमची पैसे मिळवण्याची क्षमता ही 1,00,000 रुपये आहे, पण ज्यावेळी उत्तर दिशे वास्तुदोष असतात त्यावेळी तुम्ही ही कुठेतरी तुम्हाला स्वतःलाच एका लिमिटेशन मध्ये ठेवता व 40-50 हजारावर तुम्ही तुमचा मंथली इन्कम आहे असं समजूनच तुम्ही सॅटिस्फाय होता. याचं कारण म्हणजे वास्तूच्या उत्तर दिशेस असलेले वास्तुदोष. यानंतर आपण दुसरी दिशा म्हणलो जी आपणाला आरोग्याच्या तक्रारी देते, आपला पैसा हॉस्पिटलमध्ये भरपूर खर्च करायला लावते, ती म्हणजे उत्तर ईशान्य दिशा व ईशान्य दिशा. या दिशेस असलेले दोष तुम्हाला वारंवार हॉस्पिटलायझेशनचे योग आणतात. तुमच्या कुटुंबातील कोणती ना कोणती व्यक्ती तिला गंभीर प्रकारचे आजार होऊन वारंवार हॉस्पिटलमध्ये जाण्याचे योग येताना आपल्याला दिसतात. यानंतर जी दिशा आहे ती पूर्व दिशा. ही पूर्व दिशा तुमच्या सर्व प्रगतीसाठी कारणीभूत असते, परंतु या दिशेस ज्यावेळी वास्तुदोष निर्माण होतात त्यावेळी तुमची प्रगती पूर्णपणे ठप्प होताना दिसते. यानंतर जे आपण जी म्हणतो पूर्व आग्नेय दिशा, ही तुम्हाला चिंता देत असते. या दिशेस वास्तुदोष असतील, या दिशेस तुमची बसण्याची व्यवस्था असेल, या दिशेस तुमचा बेडरूम असेल तर तुम्हाला चिंता ह्या नेहमी सतावणारच. त्या चिंता एवढ्या तुम्हाला सतावतात की तुम्हाला जीवन नकोसं होऊन जातं व तुमच्या मागे कोणता ना कोणता तरी आजार लागण्याची शक्यता इथं दिसते आपल्याला. यानंतर जी दिशा म्हणलो ती म्हणजे आग्नेय दिशा. आग्नेय दिशा तुम्हाला वैवाहिक सौख्य, लक्झरी लाईफ, सर्व प्रकारची भौतिक सुखे हे आपणास देत असते. परंतु जर का आग्नेय दिशेत वास्तुदोष असतील तर तुमची ऊर्जा कमी होते. एकदा का कामाचा उत्साह झाला तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊन तुमच्या अर्निंगवर होतो व तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नाही. मग पैसा अपुरा पडला की कौटुंबिक मतभेद होण्यास सुरुवात होते. यामुळे जर का आग्नेय दिशा व्यवस्थित असेल तर वैवाहिक सौख्य चांगलं मिळणं, भौतिक सुखे चांगली लाभणं, पूर्ण एनर्जीनं काम करणं व प्रत्येक कामात सक्सेस मिळणं ह्या गोष्टी दिसतात. त्यामुळे आग्नेय दिशेचे दोष हे तुम्हाला
फॅमिली डिस्टर्बन्स आणू शकतात. यानंतरची जी दिशा ती दिशा म्हणजे दक्षिण नैऋत्य. ही दिशा तुम्हाला विनाकारण खर्चात वाढते. या दिशेत दोष असलेत, या दिशेत तुमचं बेडरूम असलं, या दिशेत तुम्ही झोपायची व्यवस्था केली, या दिशेत तुमची बैठक व्यवस्था असेल, तर नक्कीच तुम्हाला काही ना काही शारीरिक व्याधी ह्या जडणारच. या दिशेत तिजोरी ठेवणं ही तेवढंच घातक असतं. कारण काही केसेसमध्ये आम्ही असं पाहिलं की या दिशेत जर का तिजोरी ठेवली तर चोरी होण्याचे योग तुमच्या घरात येताना दिसतात. त्यामुळे दक्षिण नैऋत्य दिशा ही तेवढीच कारणीभूत आहे जी तुम्हाला संतुलित ठेवावी लागेल, नाहीतर तुमचा विनाकारण खर्च हा दिवसेंदिवस वाढतच जाईल व एक दिवस असं येईल की तुम्ही कर्जबाजारी व्हाल व ते कर्जाचे हप्तेही तुम्हाला वेळेवर जाणार नाहीत. यानंतरची जी दिशा आहे ती नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा तुमच्या नातेसंबंधासाठी कारणीभूत असते. हीच दिशा तुम्हाला आयुष्यात स्थिर सावरता देत असते. या दिशेचं राहू ग्रहाचं वास्तव्य आहे. यामुळे या दिशेचे असणारे दोष हे महादोष ठरतात व राहू हा ग्रह कुंडलीत अशुभ असतो. त्याचप्रमाणे जर का वास्तू तुमच्या नैऋत्य दिशेत दोष असतील तर त्याचे तीव्र परिणाम तुमच्या आयुष्यावर होताना दिसतात. तुम्हाला आयुष्यात स्थिरता लाभत नाही, तुमचे नातेसंबंध बिघडतात, विनाकारण वादविवाद होतात. क्षुल्लक कारणामुळे एवढे वाद वाढतात की त्यात नातेसंबंध हे पूर्णपणे नाहीसे होताना दिसतात. आपुलकी राहत नाही, प्रेम संबंध राहत नाहीत, आपलेपणा राहत नाही. घरातलीच व्यक्ती हे आपले शत्रू आहेत असे आपल्याला वाटायला लागते. यानंतरची दिशा जी पश्चिम दिशा ही तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ देत असते. या दिशेत जर का वास्तुदोष होतील तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामाचा हा विलंब होणार आहे. तुम्ही काम जास्त करणार पण तुम्हाला मोबदला हवा तेवढा मिळणार नाही. आणि यानंतर जी दिशा येते ती पश्चिम वायव्य दिशा, जी तुम्हाला डिप्रेशन देण्यास कारणीभूत असते. या दिशेस बसणं, उठणं, जास्त वेळ घालवणं, तुमचा बेड या दिशेस असणं हे तुम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यता दर्शवते. यामुळे हे सर्व वास्तुदोष टाळून तुम्ही नक्कीच एक सुंदर असं आयुष्य जगावं असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने आपली ही वास्तू नियमानुसार आहे का ते चेक करावं. त्यात जर का काही वास्तुदोष असतील तर तज्ञ अशा वास्तू मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं. घरातील सगळे वास्तुदोष नाहीसे करावेत व सुखी, समाधानी आणि समृद्ध असं जीवन तुम्ही नक्कीच जगावं. थँक्यू.